नमस्कार सर्वांना. आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. स्पेशली जे आता 10th क्लासचा जो इंग्लिशचा पेपर देणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा स्पेशल हा व्हिडिओ आहे. चला तर जे मार्गदर्शन आपल्याला या व्हिडिओच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचवता येते तो प्रयत्न आज आपण करू. तर पेपरच्या दृष्टिकोनातून बोलायचं जर झालं तर पहिला जो पार्ट आहे सेक्शन 1 लँग्वेज स्टडीचा आहे. तो कोणता आहे? 8 मार्क्ससाठी आहेत. तर लँग्वेज स्टडीमध्ये सिम्पल ॲक्टिव्हिटीज तुम्हाला विचारल्या जातील. जसं बघा, पहिला जो पार्ट आहे क्वेश्चन, राईट टू कंपाऊंड वर्ड्स ऑफ युअर ओन. ठीक आहे. सेकंड राहतो पिक आउट अँड इन्फिनिटिव्ह, जेरंड, प्रेझेंट पार्टिसिपल अँड यूज इन युअर ओन सेंटेन्स. ओके. थर्ड राहतो पंक्च्युएट द फॉलोइंग. यूज ऑफ कोटेशन मार्क्स, कॉमाज, ॲपॉस्ट्रॉफी, कॅपिटलायझेशन, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क. या प्रकारे तिसरा राहतो फाइंडिंग आउट हिडन वर्ड्स फ्रॉम द गिवन वर्ड. पाचवा मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द गिवन फ्रेज. सहावा स्पॉट द एरर अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्स यूजिंग करेक्ट वर्ब फॉर्म, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, जसं की बी, डू, हॅव, थर्ड पर्सन सिंग्युलर यासारखं. 7 नंबरचा राहतो आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ सेंटेन्स. 8 नंबरचा कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स, वर्ब्स, ॲडजेक्टिव्ह. फॉर एक्झाम्पल बघा, जसं नेचर, इंग्लिश, काही वर्ड्स तुम्हाला त्या ठिकाणी दिले जातील. 9 नंबरचा आहे फॉर्म प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल इन विच द लास्ट लेटर इज डबल्ड. ठीक आहे. जसं प्लॅनचं प्लॅनिंग वगैरे यासारखे शब्द राहील, वर्ड्स राहील. आणि लास्ट ॲट 10 अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. ठीक आहे. असे 10 मार्काचे क्वेश्चन राहील. मला ॲक्च्युली 10 क्वेश्चन राहील तुम्हाला त्या ठिकाणी. ओके. तर या 10 क्वेश्चनमधून सर्वात जास्त तुम्हाला ॲक्च्युली जो ग्रामरचा जो पार्ट आहे, ठीक आहे, लँग्वेज स्टडीमध्ये तो त्या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे. आणि नक्कीच ज्याचं ग्रामर वगैरे चांगलं असेल तो नक्कीच या ठिकाणी वेळ न घालवता पटापट तो सॉल्व करू शकतो. त्यानंतर आहे लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडीमध्ये आहे मिडल लेवल ॲक्टिव्हिटीज कोणत्या आहेत त्या बघू. ह्या पण असते 8 मार्कासाठी. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा, मेक सेंटेन्स ऑफ युअर ओन टू शो डिफरन्स ऑफ होमोग्राफ्स, होमोनिम्स इन मिनिंग. ओके. त्यानंतर सेकंड आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट नॅरेशन. ओके. त्यानंतर थर्ड आहे कन्वर्शन ऑफ टेन्सेस. फोर्थ आहे चेंज द वाईज बाय गिविंग ऑब्जेक्ट ऑर सब्जेक्ट. आणि फिफ्थ वन आहे लास्ट वर्ड रजिस्टर्ड. ओके. तर अशा प्रकारे लँग्वेज स्टडीमध्ये मिडल लेवल ॲक्टिव्हिटीजमध्ये ह्या 5 ग्रामरमध्येच तुम्हाला विचारल्या जातील. ओके. आणि त्यानंतर आहे थर्ड लँग्वेज स्टडीजमध्ये चॅलेंजिंग ॲक्टिव्हिटीज आहे 4 मार्कासाठी. त्या कोणत्या आहे त्या बघू. जसं पहिलं आहे यूज ऑफ सेम गिवन वर्ड्स ॲज अ नाऊन ॲज वेल ॲज अ वर्ब इन सेंटेन्स. सेकंड राहतो चेंज द डिग्री ऑफ कंपॅरिझन. थर्ड राहतो अंडरलाईन द मॉडल ऑक्झिलरीज अँड स्टेट इट्स फंक्शन. ओके. फोर्थवाला राहतो ॲनालाइज द सेंटेन्स, जसं सिम्पल, कॉम्प्लेक्स आणि कंपाऊंड सेंटेन्स. आणि लास्ट वन आहे यूज द गिवन 2 वर्ड्स इन टू 1 मिनिंगफुल सेंटेन्स. ओके. तर हे जे लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला जो पार्ट एक सिम्पल ॲक्टिव्हिटीज आहे, मिडल लेवल ॲक्टिव्हिटीज आहे आणि चॅलेंजिंग ॲक्टिव्हिटीज आहे, या तिन्ही ॲक्टिव्हिटीजमध्ये सर्वात जास्त तुम्हाला ग्रामरवर क्वेश्चन्स विचारले आहेत. आता वर्षभरामध्ये ग्रामरचा पार्ट ज्यांनी चांगला केलेला आहे तर त्यासाठी हे मार्क्स कवर करणं फार कठीण नाही आहे. तो पटकन हे या गोष्टी ॲक्टिव्हिटीज सॉल्व करू शकतो. ठीक आहे. आता समोरचा पार्ट आपण बघूया नेमका काय आहे तो. आता समोरचा पार्ट म्हणजे सेक्शन 2 हा आहे टेक्च्युअल पॅसेजमधला.
आता टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये बघा, जसं रीडिंग स्किल, व्होकॅब्युलरी आणि ग्रामर या 3 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असते. जसं की बघा याच्यामध्ये टेक्स्च्युअल पॅसेज आणि कॉम्प्रेन्शन असते, बरोबर आहे. तर 20 मार्क्ससाठी असते हे आपल्याला. जसं पहिला बघा सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी असते, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी असते, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी, ओके, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन कंटेक्च्युअल ग्रामर आणि लास्ट पण राहतो ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पर्सनल रिस्पॉन्स, जसं एक्सप्रेशन, क्रिएशन आणि इमॅजिनेशन. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही हे जे ॲक्च्युली तुम्हाला 5 क्वेश्चन जे दिले जातील, हे 5ही क्वेश्चनमध्ये थोडा मधातला पार्ट जो आहे कॉम्प्लेक्सवाला हा थोडासा हार्ड असू शकतो, पण याच्यामध्ये नक्कीच आपल्याला मार्क्स मिळवता येते. ओके, आणि नंतर आहे थर्ड सेक्शनमध्ये पोएट्री. आता पोएट्रीमध्ये बघा हा राहतो 5 मार्क्ससाठी, आणि याच्यामध्ये पहिला राहतो सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी, नंतर सेकंड कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पोएटिक डिव्हाइस. ओके, नंतर बी जो पार्ट राहतो याच्यामध्ये ॲप्रिशिएशन ऑफ पोएम. ओके, जसं आता ॲप्रिसिएशन लिहायचं जर असेल, ॲप्रिसिएशन ऑफ पोएम जर लिहायचं जर असेल, तसं बघा टायटल, पोएट, थीम, सेंट्रल आयडिया, रिदम स्कीम, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच, स्पेशल फीचर्स, ओके, इम्प्लाइड मिनिंग, फेवरेट लाईन आणि व्हाय आय लाईक डोंट लाईक द पोएम. ओके, तर तुम्हाला या प्रकारचं ॲप्रिसिएशन जर लिहायचं जर असेल तर हे जे पॉईंट्स मी तुम्हाला सांगितले ते त्यामध्ये रेफर झाले पाहिजेत, त्यामध्ये सुद्धा नक्कीच तुम्हाला मार्क्स मिळवता येते. ठीक आहे, सर्वात सोपी पार्ट्स आहे, फक्त बर्डन घेऊन जायचं नाही आहे, टेन्शन घेऊन जायचं नाही आहे. जेवढं सहजरित्या आपल्याला साधं रिलॅक्स राहून अभ्यास करता येतो, लक्षात ठेवता येतं, तेवढं आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, नंतर आहे सेक्शन 4 नॉन टेक्च्युअल पॅसेज. नॉन टेक्च्युअल म्हणजे जे तुम्ही कधी पाहिले नाही, ठीक आहे, रीडिंग केली नाही, असे ॲक्च्युली टेक्च्युअल पॅसेज तुम्हाला विचारतील. तर त्याच्यामध्ये काय असतं बघा, जसं टेक्च्युअल पॅसेजमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले बिलकुल तेच विचारले जाईल. जसं की बघा सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन कंटेक्च्युअल ग्रामर, ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पर्सनल रिस्पॉन्स, एक्सप्रेशन, क्रिएशन, इमॅजिनेशन इत्यादी पार्टच तुम्हाला त्यातील विचारला जाईल. ठीक आहे, आणि जो नॉन टेक्च्युअल पॅसेज फॉर समरीसाठी राहील त्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, सजेस्ट राईट अ टायटल, सेंट्रल आयडिया, थीम, यूज ऑफ ॲप्रोप्रिएट लँग्वेज, 3 गोष्टी समरी रायटिंगसाठी लक्षात ठेवायच्या आहेत, 3 गोष्टी. नंतर आहे सेक्शन 5 रायटिंग स्किल. ओके, आता सेक्शन 5मध्ये रायटिंग स्किलमध्ये नेमकं काय ते आपण बघूया. जसं लेटर रायटिंगमध्ये फॉर्मल पार्ट आहे, जसं बघा सेंडर्स ॲड्रेस अँड डेट, ओके, रिसिपियंट ॲड्रेस, सब्जेक्ट, मेन बॉडी, सबस्क्रिप्शन, क्लोजिंग, ग्रामर. या पार्टमध्ये 1 2 3 4 5 6 पार्ट्समध्ये तसं सेपरेशन आहे. तर ह्या 6 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. सेंडर्स ॲड्रेस, डेट कुठं लिहायचे, कसे लिहायचे, काय. त्यानंतर रिसिपियंट ॲड्रेस, ओके, त्यानंतर आहे सब्जेक्ट, मेन बॉडी, सबस्क्रिप्शन किंवा क्लोजिंग जो पार्ट आहे, आणि ग्रामर. या गोष्टी बरोबर लिहिल्या तर आपले मार्क्स कुठंच जात नाही. ओके, 5 मार्क्स. आणि इन्फॉर्मल जर लिहायचं जर असेल लेटर, त्यामध्ये बघा सेंडर ॲड्रेस, डेट, सॅल्युटेशन, मेन बॉडी, क्लोजिंग, ग्रामर. ठीक आहे, 1 2 3 4 5 या 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, इनफॉर्मलमध्ये, फॉर्मलमध्ये मी सांगितलं आणि इनफॉर्मलमध्ये पण सांगितलं. ओके, आता समोरचा पार्ट जो आहे हा आहे डायलॉग रायटिंगचा. इंटरव्ह्यू क्वेश्चन्स हा कोणता आहे ते बघा 5 मार्कासाठी. डायलॉग रायटिंगमध्ये प्रॉपर इंट्रोडक्शन आणि बिगिनिंग असायला हवी, ॲप्रोप्रिएट सिक्वेन्स ऑफ डायलॉग असायला हवे, यूज ऑफ ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर्स, ओके, कन्स्ट्रक्शन अँड व्होकॅब्युलरी, प्रॉपर लेआउट अँड कन्क्लुजन. ह्या 4 गोष्टी आपल्याला मेंटेन करायच्या आहेत. ओके, त्यानंतर आहे त्यामधला सेकंड पार्ट आहे इंटरव्ह्यू क्वेश्चन. याच्यामध्ये सुद्धा 5 मार्क्ससाठी हे विचारलं जाते. ॲप्रोप्रिएट बिगिनिंग, एंडिंग,
त्यामध्ये असायला हवी यूज ऑफ ॲप्रोप्रिएट क्वालिटी क्वेश्चन्स, यूज ऑफ ॲप्रोप्रिएट ग्रामॅटिकल स्ट्रक्चर्स अँड टेन्सेस. ठीक आहे, या 3 गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. नंतर आपण क्वेश्चन नंबर 6कडे जर आलो त्याच्यामध्ये आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. आता इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये काय नेमकं, रीड अँड प्रेझेंट इन अ ग्राफिक फॉर्म ऑर ऑब्झर्व द ग्राफिक अँड डिस्क्राईब. याच्यामध्ये बघा जसं फॅक्ट फाईल, लिपलेट, टॅब्युलर फॉर्म, बार ग्राफ, लायनर ग्राफ, चार्ट, ट्री डायग्राम, फ्लो चार्ट, नोट मेकिंग, डोज अँड डोंट्स. ठीक आहे, इत्यादी पार्ट्स याच्यामध्ये विचारले जातील. ओके, इत्यादी नाही, यातून कोणताही एक, पण हे सर्व लक्षात ठेवायचे आहे. कोणतं एखादं आलं तर आपल्याला कसं लिहिता येईल. ओके, जसं व्हर्बल टू नॉन व्हर्बल, नॉन व्हर्बल टू व्हर्बल मार्किंग याच्यामध्ये कशी आहे, जसं बघा टायटलसाठी आहे कव्हरिंग ऑल पॉईंट्स, ॲप्रोप्रिएट ग्राफिक लेआउट, ओव्हरऑल प्रेझेंटेशन. आणि नॉन व्हर्बलसाठी काय, टायटल, यूज ऑफ गिव्हन पॉईंट्स, ग्रामर, ॲप्रोप्रिएट लँग्वेज अँड कन्क्लुजन. ठीक आहे, असे 4 पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. म्हणजे व्हर्बल टू नॉन व्हर्बल लिहिण्यासाठी सुद्धा आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल लिहिण्यासाठी सुद्धा. ठीक आहे, नंतर आहे बी पार्ट, व्ह्यूज अँड काउंटर व्ह्यूज स्पीच. याच्यामध्ये बघा व्ह्यूज अँड काउंटर व्ह्यूजमध्ये प्रॉपर बिगिनिंग अँड कन्क्लुजन, ॲप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी अँड ग्रामर, एक्सप्रेशन हिज ओपिनियन इन गुड अँड लुसिड लँग्वेज विथ लॉजिकल ऑर्डर. ठीक आहे, अपीलिंग अँड कन्व्हिन्सिंग हिज थॉट्स इत्यादी 4 पार्ट्स आपल्याला लिहायचे आहेत. ठीक आहे, नंतर आहे ड्राफ्टिंग स्पीच. आता ड्राफ्टिंग स्पीचमध्ये ॲप्रोप्रिएट बिगिनिंग, कन्क्लुजन, बॉडी यूज ऑफ गिवन पॉईंट्स अँड ॲडिशनल पॉईंट्स, ॲप्रोप्रिएट यूज ऑफ लँग्वेज, ॲप्रोप्रिएट सिक्वेन्स अँड फ्लो ऑफ लँग्वेज, यूज ऑफ ॲप्रोप्रिएट ग्रामॅटिकल स्ट्रक्चर्स. ओके, म्हणजे ह्या ड्राफ्टिंग स्पीचमध्ये जो 5 मार्कासाठी तुम्हाला विचारला जाईल याच्यामध्ये ॲप्रोप्रिएट बिगिनिंग, कन्क्लुजन, बॉडी जो यूज द गिवन पॉईंट्स अँड ॲडिशनल पॉईंट्स, ॲप्रोप्रिएट यूज ऑफ लँग्वेज. ओके, ॲप्रोप्रिएट सिक्वेन्स अँड फ्लो ऑफ लँग्वेज, यूज ऑफ ॲप्रोप्रिएट ग्रामॅटिकल स्ट्रक्चर्स असे 4 पॉईंट्स यामध्ये महत्त्वाचे आहेत. त्यानंतर बघा सेक्शन 6 क्रिएटिव्ह रायटिंग. या सेक्शन 6मध्ये क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये काय आहेत, एक्सपान्शन ऑफ प्रोव्हर्ब्स, मॅक्झिम्स, कोटेशन्स, स्लोगन्स किंवा काय विचारल, न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन द गिवन हेडलाईन. ओके, जसं याच्यामध्ये टायटल अँड प्रॉपर बिगिनिंग लिहायचं, एलॅबोरेशन ऑफ आयडिया, सब्जेक्ट अँड थीम, यूज ऑफ ॲप्रोप्रिएट ग्रामर अँड व्होकॅब्युलरी, प्रॉपर कन्क्लुजन अँड लेआउट. ओके, आणि बी पार्ट जर पाहिला तर डेव्हलपिंग अ स्टोरी, नॅरेटिंग अँड एक्सपिरियन्स रिलेटेड टू द गिवन बिगिनिंग एंड. ओके, त्यामध्ये आहे टायटल अँड प्रॉपर बिगिनिंग, एलॅबोरेशन ऑफ द आयडिया, सब्जेक्ट थीम. ओके, यूज ऑफ ॲप्रोप्रिएट ग्रामर अँड व्होकॅब्युलरी, प्रॉपर कन्क्लुजन अँड लेआउट. लक्षात आलं. तर हा झाला पार्ट्स एंडिंगचा, डेव्हलपिंग स्टोरीचा, आणि क्वेश्चन नंबर 7मध्ये एक्सपान्शन ऑफ प्रोव्हर्ब क्रिएटिव्ह रायटिंगचा. ठीक आहे, तर जो सिक्वेन्सचा जो पार्ट जो असतो सर्वात महत्त्वाचे 7 क्वेश्चन जे तुम्हाला विचारले जाते ते कशा प्रकारे विचारले जाते, मार्किंग्स म्हणजे कशा प्रकारे त्यामध्ये आहे, आपल्याला रायटिंग जी करायची जी आहे ती कशी करायची आहे, सर्व गोष्टी मी तुम्हाला पेपर पॅटर्नमध्ये सांगितल्या आहेत. तर हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर नक्कीच जे 10वीचा इंग्लिशचा पेपर जो विद्यार्थी देत असेल त्यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यांना जर समजा आता व्हिडिओ बघितल्यानंतर कुठलाही प्रॉब्लेम जर असेल तर नक्कीच तो कमेंट्समध्ये विचारू शकते, त्याला आपण सोल्युशन नक्की देऊ. ओके, तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगाल. आवडला तर लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.